विकास अघाड़ी की प्रत्याशी शोभाताई बख्शाओं को अखिल भारतीय मोमिन अंसार समाज का समर्थन। धुले लोकसभा चुनाव के लिए महाविकास अघाड़ी की उम्मीदवार शोभाताई बख्शाओं को ऑल इंडिया मोमिन अंसार समाज की ओर से बिना शर्त समर्थन दिया गया। जानकारी ऑल इंडिया मोमिन अंसार सभा के महाराष्ट्र क्षेत्र के अध्यक्ष खलील अंसारी द्वारा आयोजित कर एक प्रेस कॉन्फ्रेंस में दी गई। साथ ही समाज के विकास को लेकर बीजेपी ने सिर्फ वादे किए हैं, असल में बीजेपी ने बिना कोई काम किए समाज को धोखा दिया है। इसके चलते धुले लोकसभा महाविकास अघाड़ी के उम्मीदवार शोभाताई बख्शाओं को अखिल भारतीय मोमिन अंसार समाज ने बिना शर्त समर्थन दिया। काम करती है, लेकिन जो हालात अभी हुए हैं, हालात को देखते हुए हमारे ऑल इंडिया के अध्यक्ष उन्होंने कहा कि आप लोगों को पार्टिसिपा देने का इंडिया अलायंस को और आप लोगों ने काम करके बुलाओ और उनको निर्देश करो। तो सर मैं इसलिए आपको तकलीफ दिया हूँ, शुक्रिया। काँग्रेसचा जो रिस्पॉन्स मिळत आहे आणि काँग्रेसच्या ज्या सामान्य समाज माणूस विशेष करून मुस्लिम बांधव, आदिवासी बांधव, दलित बांधव यांना सोडून चुकले आहे। आजपर्यंत 10 वर्षात काय दिलेलं आहे आणि आपण सुद्धा ऐकतात त्याविषयी चर्चा करणं होईल। आज ऑल इंडिया मोमिन अंसारी या समाजानं काँग्रेस पक्षाला जे बिना काही अटी न घालता 3 शर्त जो पाठिंबा दिला त्याकरता मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा सचिव, धुळे जिल्ह्याचा नेता या नात्याने या समाजाचे आणि माझे सहकारी आमच्या काँग्रेस पक्षाचे खलीलभाई अंसारी हे काँग्रेसचे सरचिटणीस आहेत काँग्रेसचे, परंतु या समाजाचे अध्यक्ष या समाजाने आम्हाला जो पाठिंबा दिला त्याबद्दल काँग्रेस पक्ष त्यांचे आभारी आहे आणि आपण पाठिंबा देऊन चालणार नाही किंवा पत्रकार परिषद देऊन चालणार नाही। आमची त्यांना विनंती आहे की त्या गेल्या 30 तारखेला जे मतदान होणार आहे त्या मतदानमध्ये आपण आपला समाज, आपल्या भगिनी, माता यांना जास्तीत जास्त मतदानाकरता काढावं आणि मतदान केंद्रापर्यंत पोहोचावं, तरच तुमचा पाठिंबा जे सार्थक आहे, ज्या अपेक्षानं, ज्या ध्येयानं, ज्या उद्देशानं आपण पाठिंबा दिले तो सार्थक होईल अशी मी आपल्याला विनंती करतो। आपण आपल्या कार्यकर्त्यांना पुनः शुभेच्छा देतो आणि आपण पाठिंबा दिल्यामुळे